दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. सोनू आगळे, नाशिक. दादा आज एक या ओवल्याच्या मैदानामध्ये मला तर वाटतं राहुल दादांना ज्या गुलालाची अपेक्षा होती ती आज आपल्या एलियन मध्ये पूर्ण झाली. आजचा आनंद कसा आहे तुम्हाला? आज खूप आनंद झाला आणि इतक्या जनसमुदायाचा आशीर्वाद आहे त्यामुळे अजून खूपच आनंद होतोय. आणि यात पहिला आनंद असा आहे की मथुरच्या गळ्यात आज पडलो. दादा त्या दिवशी फक्त आपल्याला फेरा बघायला भेटला, फेऱ्यावरनं पण आपल्याला अंदाज आलेला का स्पीड काय लागू शकते गाडीला, आणि तसाच नियोजन करून आज गाडी पळाली. ते तर पूर्ण मुंबईने बघितले स्पीड कसा लागू शकतो. दादा मला तर वाटतं आता आपण नाशिक वरनं आले, ही शर्यत कुठेतरी नाशिक पर्यंत पोहोचली असेल. आजचा आनंद कसा असणार आहे तुमचा? खूप मोठा आनंद आहे आणि खूप लोकांनी ट्रोल पण केलं होतं मला, तर त्या लोकांना आज उत्तर भेटलंय. दादा काय ऐकायला भेटलेलं होतं तुम्हाला इथे मुंबईला आल्याच्या नंतर गुलाल पडला होता त्याच्यामुळे तुम्हाला ट्रोल केलं होतं ना, की काय विषय होता तो? मला लोक तर असं बोलत होते नाशिकला 1 नंबर पळायचा आणि मुंबईत जाऊन तोंड काळं करून आला. या शब्दाला कुठेतरी आज त्यांच्या तोंडाला कुलूप, त्यांच्या तोंडाला आज कुलूप लागला असेल. काय काय उत्तर देताय त्यांना? आता उत्तर तर भेटलेच आहे ना. नक्कीच दादा आजचा आनंद काय बोलतोय तुमचा? आनंद असा बोलतोय एलियनने अशी साथ दिली पाहिजे मथुरला. दादा बघा आज म्हणजे त्या दिवशी दावणीला आल्याच्या नंतर कुठून कुठे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलबाला झाला एलियनचा. सगळी जण अशा अपेक्षा लावून बसलेली, पण शेवटी तो नशिबामध्ये गुलाल नव्हता. गाडी छान पळत होती, छकडा तुटला, काय सुट्टीला मारायला गेला काय बैल, त्याच्यामुळे कुठेतरी बॅड लक आपलं. बैलाची काही चुकीच नव्हती त्या दिवशी, हे तर सर्वांनी बघितलं होतं. बरोबर. आज दादा बघतोय आपल्या नाशिकमध्ये पण आमचे मित्र आहे अमोल दादा गोळे सर, त्यांनी बैल उजेडात आणला. त्यानंतर वाडगाव ग्रुपचे पंकज शेठ राजपूत, पवन घोड्याचे मालक, तर त्यांच्यामुळे आज सगळा महाराष्ट्र या बैलाला ओळखायला लागला. बरोबर. पवन मध्ये पडल्यानंतर आणि आज मथुर मध्ये पळतोय तर आता विषयच नाही. राहुल दादांबद्दल काय सांगाल? कारण का बघतोय चांगला गुलाल घेतल्याच्या नंतर तुमचा पण कुठेतरी एक बोलबाला झाला. हो, राहुल दादांबद्दल काय सांगाल? राहुल दादांबरोबर त्यांच्याबद्दल काय बोलायचं. नक्कीच आज एक छान गाडी पळालेली. गाडी जेव्हा सुट्टीला मांडली तेव्हा वाटलेलं की कुठून कुठेतरी एवढ्या अंतरामध्ये गाडी विजय होईल, काय बोलाल? मला थोडी धाकधूक होती पण मग इच्छा पूर्ण केली मथुरनी आणि एलियननी. गाडीचं स्पीड बघता काय वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. असं मला आजपर्यंत कधी म्हणजे नाशिकला पण सुट्टीला राहायचो, आज पहिल्यांदा मी एलियन समोरून पळताना बघितला. मी आय थिंक मला तर वाटतं गाडी सुटायच्या 5 मिनिटं अगोदर तुम्ही जाम फास्ट धावत आले आणि सुट्टीकडनं सुताकडे आला. हो, कारण की मागच्या वेळी ना रॉकी मध्ये बैल तेव्हा बैलाला फास्ट लागला होता वरती, त्यामुळे आज वरती आलेलो पहिले. ओके. समोर पळताना बघून कसं काय वाटलं? काय म्हणजे स्पीड वाटला? कारण का पब्लिक बघा, नाशिकची पब्लिक आणि इथली पब्लिक थोडंफार काहीतरी डिफरन्स असेल, पण आज बैल चांगला पळाला, काय बोलाल? हो, आता त्यांनी ते दाखवून दिले, त्याची पॉवर दाखवली. आणि याच्या मागे सर्व सहकार्य आहे माझ्या साथीदारांचं आहेत. कुणाले, ओमकारे, आमचे महेश दादा आहे, रोहन दादा आहे, सागर दादा आहे, वैभव आहे, मॉन्टी आहे. बरोबर. दादा एलियन सध्या बघतोय की म्हणजे चांगला पळतोय, मग आपलं नियोजन इथे किती दिवस असणार आहे आणि कधीपर्यंत आपण नियोजन करणार आहे मुंबईमध्ये? जोपर्यंत दादा बोलतील तोपर्यंत करूया, कारण की दादांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच नाही जाऊ शकत, कारण की मी दादांना माझा मोठा भाऊ मानलेला आहे. बरोबर. दादा म्हणजे ना बरेचसे मागच्या वेळीच पण तुम्हाला पण कानावरती आलं असेल की खरेदी विक्रीचं काहीतरी होती किंवा एक कराराचा होता ना, की कसं काय होतं? बघूया. ओके. मित्रांनो, तो पुढचा विषय. अजून फक्त दादांच्या मैत्रीसाठी आज इथपर्यंत बैल येतो, बरोबर ना? हो. कुठून कुठेतरी मैत्रीला जागणारे माणूस आहेत राहुल दादा, आणि तुमची मैत्री कशी आहे? आमची मैत्री जगा वेगळी आहे. बरोबर आहे. मला तर वाटतं बघा, म्हणजे ती शब्द सांगण्याजोगी, म्हणजे शब्द सांगण्यात येईल अशी मैत्री नाही आमची. बरोबर. दादा आज म्हणजे एक चांगला या मैदानात गुलालाची अपेक्षा असताना हे दोन नंदी एकत्र पळून कुठेतरी एक एवढा चांगला, ही सभोवतालची जी प्रेक्षक बघता, ही गर्दी बघता, मला तर वाटतं आपल्याकडे पण असेल, पण मथुरच्या सोबत असताना ही गर्दी आपल्याला, किंवा मथुरच्या सोबत जो नंदी पळतो ना त्याच्या सोबत ही एवढी गर्दी असते. आज तुमचा आनंद कसा आहे? आमचा आनंद तर गगनात पण मावत नाही आमचा आनंद. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगला नियोजन करून एक चांगली गाडीचा पराभव करून चांगला गुलाल घेतला. धन्यवाद दादा. धन्यवाद.